मला फार बोलायला लावू नका, तरी पण 2 शब्द बोलते. स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर, आमचे लाडके मित्र करण जोहर आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार. गार्डन आहे निवडणूक संपली तरी माझा आवाज सुटला नाही आहे, पण खास कृष्णाताईंसाठी आलेली आहे इकडे. कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात. जसं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलेलं आहे. आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं, आता मला तर नातू झालं आहे, आपल्या मुलांना कधी पुढच्या वेळेला कुठे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही. बेसिक स्टार्ट्स फ्रॉम स्कूल डेज. सो त्यांनी शाळेपासून ते चालू केले. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत. आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे जो माझ्या खूप क्लोज टू हार्ट आहे, कारण माझं माहेर या इंडस्ट्रीतलं आहे. माझे वडील खूप वेल नोन मराठी नाटकातले होते, प्रोड्युसर. मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते उषाताई. तुम्हाला करण जोहर यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. असा एवढा तुमच्या पाठी खांदा उभा असेल तुम्हाला गरजच नाही. तुमचे सगळे पिक्चर सुपरहिट होतील. धन्यवाद. धन्यवाद. मी शर्मिलाताई आणि संजय सरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आणि यानंतरच्या मुख्य सोहळ्यासाठी आणि त्यानंतरच्या एका स्पेशल अनाउन्समेंटसाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत. आणि मला माहिती आहे की उत्सुकता बऱ्यापैकी ताणली गेलेली आहे. त्या कार्यक्रम सोहळ्याला आपण सुरुवात करूया. लोगो अनावरणाचा कार्यक्रम इथे होणार आहे. श्री करण जोहर आणि उषा मॅम यांच्या उपस्थितीत मी श्री करण जोहर यांना विनंती करतो की आपल्याला त्या पोडियमवर जाऊन मॅडम सांगतील त्यावेळेला तुमचा हात त्यावर ठेवायचा आहे, सो दॅट या लोगोचं अनावरण एका खास पद्धतीने इथे होणार आहे. बरोबरी तर करूच शकत नाही, पण त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिलं नसेल इतकी रोमॅन्टिक फिल्म आम्ही बनवत आहोत आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे सुमेध आणि हेमल. मी सुमेध आणि हेमल यांना एक दोन शब्द बोलायचं. First of all, thank you so much for being here and making this moment for me so special. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप चांगलं वाटतं. हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, तेजपाल दादा, करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे. रिअली एक्सायटेड. मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही. मी एक सांगते की ह्या दोन मुली तुम्हाला त्रास चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात. मला बराच त्रास बघितलाय, हे हा तर नक्कीच चालेल मला.
But yes, thank you so much. I'm very confident that the product that the production is making will be amazing. आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करीन, चांगला करायचा प्रयत्न करीन. I'm very sure की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल. Thank you. May I request all of you to shift a little bit towards your right so that we can stand along with the logo. We don't feel like covering the logo. It's so beautiful. We cannot cover anything. It's so beautiful. We keep on looking at it. Please. नमस्कार, मी हेमा लिंगळे आणि आज उषा काकडे प्रोडक्शन्सचा लोगो तुम्हा सर्वांना पाहायला मिळतोय. सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत, कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे, अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे. सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे तेजपालला, मला, सुमेधला की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय. सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने. आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज हिअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी. सो वॉट आय मीन इट्स अ ड्रीम कम ट्रू दॅट आय एम गेटिंग युअर ब्लेसिंग टू स्टार्ट दिस जर्नी. ॲज तेजपाल सेड, इतकी रोमॅन्टिक फिल्म कधीच पाहिली नसेल, इतका रोमॅन्स या फिल्ममध्ये आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्यासोबत आहेत. सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर 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 हिट होणार आहे. थँक्यू. And I'm damn sure आप सभी के दिल में जो सवाल शायद अब तक 10 बार आया होगा कि Hello everyone. I am also happy. Thank you for giving me this opportunity. Thank you. Bye. Bye. Hello everyone, my name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. Tejpal, you are wrong. The film is not only romantic, but I'm definitely sure it's going to be so cute with these two little angels. Thank you so much for being here. And I'm sure आप सभी के दिल में जो सवाल अब तक आए होंगे कि अरे इतना सब कुछ हो रहा है, रोमांटिक है, ये है, वो है, लेकिन इनका नाम क्या है? तो उषा मॅम, तेजपाल, आप फिल्म का नाम कब बताएंगे हमें? सिनेमाचं नाव हे खूपच साधं सोपं आहे आणि खरं तर ते माझं निकनेम आहे आणि मॅमच्या खूप जवळचं नाव आहे. तर मला असं वाटतं की मॅमनीच ते नाव सगळ्यांना जाहीर करावं, प्लीज, जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल. Vicky's first love. आपसे विनती करता हूँ तो इंटरैक्ट. नमस्कार. थैंक यू. आई लव यू. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूँगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकड़े प्रोडक्शंस. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. एंड उषा जी has been a dear friend, a big friend to the community, has contributed through a philanthropy and so much, not only to the film industry but so much around her and supporting children, health and education. She has really emerged victorious and बहुत सारा आपको, ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको. एंड मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ एंड आई एम जस्ट सो हैप्पी एंड प्रिविलेज कि आज मैं इस मंच पे खड़ा हूँ टू लॉन्च अ पावरफुल production house, Usha Kakre Productions, and I just saw such immense talent on stage जो आज सेल्फी खींच रहे हैं अपने एक दूसरे का, very lovely. To the launch of Vicky. Vicky already बहुत ही लकी टाइटल है, इसका डोनर भी बन चुका है. अभी फुल ऑफ लक भी आएगा. विकी कौशल बहुत बड़े स्टार है, तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने.
बहुत बहुत बधाई हो टू सुमेध एंड हेमल एंड टू तेजपाल। बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारी जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया और शॉर्ट में, उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया। तो वाकई मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो, और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊँगा। जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुँच जाऊँगा, क्योंकि वैसे पैसों की कभी कमी नहीं होनी चाहिए। बहुत सारा आपको प्यार एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी भी। खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है, और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी। तो कुछ 30 साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ, तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52, लास्ट 2 वीक्स अगो आई टर्न 52, लेकिन दिल तो बच्चा है जी अभी भी। और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेंसी की तरह घूमता है, उसी तरह जाता है। तो प्लीज जब आप मिले मुझे बस गले लगाइए, that's love and respect for me, and thank you so much. I am so honored Usha ji to be here today. वादा कीजिए कि हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएं, क्योंकि मैं अपने सोबर सिंपल सूट में आ जाऊंगा। Thank you, ladies and gentlemen. Thank you so much. Sir, you are a sweetheart and your touch is like a Midas touch. So I'm damn sure Usha Kakade presents Vicky Full of Love, written and directed by Tejpal War, will be a wonderful hit, and Marathi audiences will receive it in a huge manner. But it is my personal request, since you are Maharashtrian, आप मुंबई में रहते हैं, मराठी फिल्म का लॉन्च है, तो हम में से बहुत लोगों की चाह है कि थोड़ा सा अगर आप मराठी में, with my help obviously, अगर मैं आपको बताऊं और आप पीछे पीछे कहें तो, या अदरवाइज आई एम डैम श्योर योर मराठी इज वेरी गुड। No, it's unfortunate that my Marathi is not good, because I'm very proud of the state I live in, I'm very proud of the city I live in, I'm very proud of the deep-rooted culture and rich heritage that not only Marathi cinema but Marathi history has had in the large scheme of things. And I'm very proud that I'm born in this state. And I'm always very honored that I'm part of this wonderful city. Yes, we are damn sure. So आप बताइए, may I help you with couple of lines? मी आज विकी फुल ऑफ लव या चित्रपटाला, विकी फुल ऑफ लव चित्रपटाला खूप मनापासून हाँ, दिल से मनापासून शुभेच्छा देतो। ओके, मैं जब बचपन में शो देखता था आमची माटी आमची मानसा, मेरा फेवरेट शो था, उतना मैं बोल सकता हूँ। हाँ, मनीष मल्होत्रा लेट हैं, उनकी तरफ से मैं माफी मांगना चाहूँगा। वो बहुत बड़े हमारे देश के बहुत बड़े डिजाइनर हैं, तो वो बहुत बड़े शादियाँ कर रहे हैं आजकल, और उनका ब्रांड बहुत ही बड़ा है, इसीलिए उनके पास शायद इतना वक्त नहीं होगा हमारे साथ इस मंच पे खड़े होने का। उनकी तरफ से मैं माफी मांगना चाहूँगा, लेकिन उषा जी कह रही है कि वो 5 मिनट में आ जाएंगे। वो तो आधे घंटे भी पहले सुना था कि वो 5 मिनट में आ रहे हैं। उनका 5 मिनट अभी आएगा या 5 मिनट के बाद या 5 घंटों के बाद? सीएस कहाँ है? सर तब तक may I ask you a couple of questions so that we can have an interaction with you. जैसे आपने भी बोलते समय कहा कि you are a big fan of Marathi cinema, and I'm damn sure with Rinku you've already worked. In fact, we were very privileged and honored to remake Sairat, which is I think the crowning glory of Marathi cinema. मुझे अभी भी याद है उस पल जब मैंने Sairat देखी, and I was so shaken by the film कि मैं वाकई 10 या 15 मिनट उस देखने के बाद मैं बोल नहीं पाया। And what outstanding performances! Wow, I bow my head down to this talent, incredible talent. So my question is, currently we all are seeing all these South Indian films like Tamil, Telugu are doing wonders. We all are loving it. Even we're very proud to have the rich, beautiful talent that exists in Marathi cinema. बहुत सारे talented actors हैं, टेक्नीशियंस हैं, फिल्म मेकर, निर्माता है, निर्देशक हैं, संगीतकार हैं, बहुत सारा टैलेंट है। और मनीष मल्होत्रा भी आ गए, टैलेंट के लिए वर्ड शब्द कह दिया और वो पहुंच चुके हैं यहाँ। So I feel कि we should be happy with what we do,
एंड अब शो बहुत सारा प्यारा स्टेट तेलुगु तमिल सिनेमा, बट हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं। थैंक यू सो मच। बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला और आप आए हैं। प्लीज अब आप कहेंगे कि ट्रैफिक में फंस गए थे, लेकिन लग तो नहीं रहे, वैसे काफी चकाचक लग रहे हैं आप। हाँ, बहुत बहुत आप उषा काकड़े जी को कुछ कहना चाहेंगे मनीष मल्होत्रा साहब? Usha ji is a friend and she's always joyful and she's always been looking forward to producing films. So बहुत बहुत मुबारक and it's finally happening. We're all following what Karan has started, producing fabulous films and so many congratulations and I know you're going to do good here too. मनीष जी का उषा मैम से मैं विनती करता हूँ कि आप मनीष जी का स्वागत करें। मैं रोहन सर को बुलाना चाहती हूँ। रोहन सर प्लीज मंचावर यावं अशी विनंती। पण मी तुम्हाला विनंती करतो क्लॅप तुमच्याकडे असेल तर वी कॅन हॅव अ फोटो मोमेंट। मॅमला तुम्ही जर ती क्लॅप देऊ शकला। अभी हमको करण सर ने बताया कि मनीष मल्होत्रा जो है, मनीष जी बहुत अच्छा गाना गाते हैं। मनीष प्लीज। Sorry I came late, but that doesn't mean, you know, I was genuinely stuck in traffic. I don't sing. Karan इतना अच्छा डांस करते हैं, हमको बोलिए डांस करें। उषा मैम से विनती है कि आप क्लैप के साथ एक फोटो के लिए